तर बाहेर आहे ना मांजर बसले. उठ. निशा पाठी थांब, 2 मिनिटं व्हिडिओ मध्ये दिसशील. उठ उठ उठ. त्यामध्ये झाडं एकदम मस्त खेळून येतात ना. नवीन कळी पण आली गुलाबाला. आजी बघा किती कोपऱ्यात जाऊन बसली. आजी काय ठेवायला चाललोय? ए तूच काय बघतोय? काय बघतोय? बघतोयस काय? अरे परत आले. चेहरा काय एवढा काळा दिसतो याच्यामध्ये? जाऊ दे. हा आता काळा चेहरा काळा दिसतो. काळा त्यात काय करणार? किती दिवस जास्तच काळा दिसतोय चेहरा. किती दिवसाच्या नंतर मी चाय बनवले माझ्या हाताची आज घरी. 6 दिवसाच्या नंतर. हक्का मदत करून देते मला. कांड्याला काय झालंय? कुठे? ए हा का मला अंडी भाजून द्यायला मदत करते. चालू आहे. तुम्ही लोक पण अंड्या मसाला करताना ना असे अंडे भाजून टाका. काय काय टाकलं याच्यात? घी टाकलाय अर्धा चमच थोडंसं वर, आणि हळद आणि मीठ. हा मग तुम्ही लोक पण घी, हळद आणि मीठ टाका. असं भाजून घ्या. त्यानंतर अंडा मसाला बनवा. बघा किती मस्त लागतो. आधीच काय समजत नाही. मी आले सर, मी आले. तिथे मी सिम्बॉल टाकाल. काय बनणार? हा मी बोललो अंडा मसाला असा एकदा ट्राय करा. भरपूर चांगला लागतो. थोडस थांब, अंडी पलटू दे ना तर करपेल. काय करायचं तुला? मग मी कसं दाखवतो बिचारा. थांबा एक सेकंड. दिसते का? हा 1 चम्मच. कॅमेरा कसा उघडला? 2रा चम्मच. स्ट्रगल ब्रो. 3रा चम्मच. 4था चम्मच. मीठ बघा ना. Oh my god. What the hell? Oh shit. व्हिडिओ मध्ये ओव्हर ॲक्टिंग करायची मज्जाच वेगळी असते. थोडंसं पाणी टाक नाकायचं. अरे हा तुझ्या अंड्यात सगळ्याच घरामध्ये खोकायला लागले. आता मी टाकतो याच्यात पाणी. चटका. आता खोका सगळ्यांनी. बाहेर उभी राहा ना, फोकस कर. टचका केला तरी हसतोय. अगं ती हसते. टचका लागतो तरी. गप्पाचे. अरे हो तिकडे. बघा पंखे बंद केले ते बघा. सगळ्यांना ठसका लागला माझ्यामुळं. नाही तिखट टाकल्यामुळे ठसका लागला. चौपाटी. मला काय करायचंय त्याचा? पहिले चांगलं दिसते. चांगले तर दिसते. हे पकड. शी अगं तू पाठून बोत का बोले दुबा केसरी. पण गुटका नाही हा. समोरचा मला व्ह्यू घेते थोडासा. पडशील रे. किती मस्त वाटतंय. हा तो आपल्या घराची जण जास्त दिसतो. नाही वरतून पण दिसत असेल. खाली गटर आहे पण ते आम्ही दाखवणार नाही. कारण बघा इथं आजूबाजूला घर आहेत एकदम.
त्यांच्याकडे आणि ह्या रूम इथं आता कोणतरी आलेत कॉलवर पहिल्याची लोक, त्यामुळे आता जरा रूम ह्या चांगला room मध्ये. वाटतंय. चला बरं. तो विमान दिसतं का तिकडं? विमान चाललंय. मला का असं वाटतं हे अंडी, मला का असं वाटतं हे करपलंय थोडंसं. एनिवे शिट उडालं तिकडं बाजूला पाठी. मला आता उकडून ठेवतो, म्हणजे उकडवायला ठेवतो थोडा वेळ. माझ्या फोनमध्ये एवढा नाही दिसत, अंडा मसाला पण विमान बघा मोठं दिसत. आहेच पक्का. हे काय तेच चालू आहे आता. काय काय आणलंय? म्हणून कचोड्या आणल्यात मला कामावरती खायसाठी. हे काय आहे? काय मला कामावरती न्यायला भूक लागते ना तिकडे, त्यासाठी अरे मी विचारतोय की रक्षाबंधन किती तारखेला आहे? रक्षाबंधन किती तारखेला आहे? 9 ऑगस्ट. दाखव स्वामी समर्थ. आता जानेवारी महिना आहे. जानेवारी कुठे आहे? कुठे रक्षाबंधन? हां 9 तारखेला आहे बरोबर. हां हे गेलं. सगळ्यात पहिला 8 तारखेला नारळी पौर्णिमा, मग 9 तारखेला रक्षाबंधन, मग अंगारक संकष्ट चतुर्थी, 14 तारखेला पतेती, 15 तारखेला स्वातंत्र्य दिन श्रीकृष्ण जयंती, 16 तारखेला गोपाळकाला म्हणजे दहीहंडी, 22 तारखेला पोळा आणि 26 तारखेला हरितालिका तृतीया, 27ला श्री गणेश चतुर्थी, 27 ऑगस्ट सगळ्यांचा खास आणि आवडता दिवस ऋषीपंचमी. तर मला ना सगळ्यांना थँक्यू बोलायचं, जे जे माझे व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांना थँक्यू मी बोलतो. कारण मी चेक केलं इंस्टाग्रामवरती माझ्या एका रील्सला 1000पेक्षा जास्त व्ह्यूज गेलेत. आणि ती माझ्यासाठी छोटी गोष्ट नाही, भरपूर मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी की 1000पेक्षा जास्त व्ह्यूज गेले. कोणत्या व्हिडिओला? काय बनवलेलं? सोयाबीन वडी ना, सोयाबीन वडी, सोयाबीनचा पोळा बनवलेला, त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज गेलेत. तर थँक्यू बोलतो सगळ्या लोकांना की सगळे व्हिडिओ बघतात माझे. हां आणि भरपूर लोक रस्त्यामध्ये असे भेटतात माझ्या ओळखीचे, सोसायटीतले, आजूबाजूच्या सोसायटीतल्या. ते लोक मला असे बोलतात की आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, तेव्हा मला खूप चांगलं वाटतं. त्या लोकांसाठी पण सगळ्यांना थँक्यू जे लोक व्हिडिओ बघतायत. माझ्या फॅमिलीला पण थँक्यू, यूट्यूब फॅमिलीला पण थँक्यू. तर असेच व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, सपोर्ट करत राहा आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. दिसतोय चेहरा काळा बघा. सगळ्यात पहिला तोंड धुवून आलं चांगलं पाण्याने, पुसून आय नो दॅट. पोरांच्या अंगावर चिपली पडली ना तर एवढे नाही ओरडत, पण ती चिपली जर पोरीच्या खाण्यावर धगा पडली ना तर पोरींचे एक्सप्रेशनच आला जास्त. पोरं तर दचकतात पडली तर. पोरी डायरेक्ट रडतात ना तर ओरडतात, रडतातच लवकर. मी लावून दाखवतो एकदा पूर्ण चेहऱ्याला बघा लावून आलो. हा फेस मास्क मी कधी लावलेला? लास्ट टाइम गावी असताना. हा ते फोनचा किती आवाज येतोय? तर या फेस मास्कचं एक चांगलं आहे की फोड्या असतात त्या थोड्याशा कमी होतात, चपट्या होतात फोड्या आणि चेहऱ्याला एक चांगला ग्लो येतो. तर तुम्ही लोक पण हा फेस मास्क लावू शकतात. हा फेस मास्क जास्त मी नाही, माझ्यापेक्षा जास्त माझी बहीण यूज करते आणि मी ठेवलाय पण यूज ती करते. तर आहे ना हप्त्यातून 2दा निदान लावायला पाहिजे चेहऱ्याला, पण मी 1 महिन्याच्या नंतर आता लावलंय. बघा ज्यांनी गावची व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती असेल, तेव्हा माझ्या चेहऱ्यावरती भरपूर जास्त फोड्या होत्या. कोणता वेगळा फेस मास्क नाहीये, नॉर्मल मुलतानी मिट्टी आणि गुलाबजल मिक्स करून लावलंय. आता तर मी बोलतोय व्हिडिओमध्ये, पण एकदा सुकला ना चेहऱ्याला तेव्हा बोलू नाही शकत, तोंड पण खुलत नाही. असं हसलं ना तरी पण स्किन दुखते लेजर. एकदम मस्त ग्लो झालाय. असं काय नाही फेस मास्क की 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी धुवा, जसं चेहरा सुकला ना तसं लगेच वॉश करून टाका फेस. आता वाजलेत रात्रीचे 11:30. तर मी जातोय जेवायला, पाणी वगैरे आमचं भरून झालं तर जेवायला जातोय. फटाफट व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आता सगळ्यांना बाय बाय.